तुम्ही जीवनामध्ये तुमच्यातला प्रामाणिकपणा देवाच्या दरबारात सिद्ध करा. देव आपल्या सभोवताली असणाऱ्या सगळ्या वातावरणाला आपल्याशी अनुकूल करतो आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण मी आहे. त्यासाठी काय पाहिजे तर तुमच्या हृदयामध्ये तो निरपेक्ष भाव पाहिजे. दुसरं देवाला काहीच लागत नाही. मी जर माझ्या कॉलेजमध्ये राहिल्यानंतर मी जॉब करतोय, जॉब मधून पैसा कमवत राहिलो असतो, मी एवढी धन संपदा कधी उभी केली नसती. म्हणजे खूप मोठी केली अशातला भाग नाही, तरी देखील तेवढी झालीच नसती. त्यामध्ये समाधान लाभलं नसतं. त्यामध्ये पण याचं घे त्याचं घे, असं कर तसं कर, हेच एकमेकावर कुरघोडे कर, हे ते कर, हेच चाललं असतं. पण ज्यावेळेस मी इतरांचा विचार करायला लागलो त्यावेळेस स्वतः भगवंत माझ्या सोबत त्या नियतीला खेळवायला लागला. आणि हे सर्वात उत्कृष्ट उदाहरण आहे. काम ऐसा करो कि आपकी पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि वहां पे आपका निशान बन जाए. जिंदगी तो हर कोई जी लेता है, लेकिन जिंदगी ऐसी जियो कि दूसरों के लिए वो मिसाल बन जाए. आणि ती मिसाल बनण्याचं सार्थक सामर्थ्य मला भगवंताने दिलं असं मला वाटतं. माझं फक्त एकच सांगणं, उद्देश मोठा आहे ना, तुमचा ध्येय मोठं आहे ना, तर त्याच्याशी अनुकूल असणाऱ्या सगळ्या गोष्टींना भगवंत सुरळीत करत असतो. आणि याच्याही पेक्षा मला वाईट एका गोष्टीचा टोका, एखादं झाड आहे, त्या झाडाचं एखादी फांदी तुटली तर त्या झाडाचं एवढं काही जात नाही, पण त्या झाडाला थोडीफार वेदना होते. तर विषय असा आहे की अनेक जण काही विद्यार्थी होते, त्यांनी आपले विद्यार्थी इथून घेऊन गेले, त्यांच्या पालकांना अनेकांनी काय ना काय सांगितलं ना आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले. माझं तेच म्हणणे, जग एवढं सोपं नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये ज्या ठिकाणी वर्षानुवर्ष लोकांची हयात निघून गेली यांना, तरी पण स्वतःचा ठसा कामाचं लोकांना उठवता आलं नाही, आपल्या गावाच्या पलीकडे जाता आलं नाही. माझ्यासारख्या छोट्याशा लेकराला आज जर अवघ्या 8-9 जिल्ह्यांमध्ये जाऊन विचार करा, मी तर खरंच मला असं वाटतं की देवानी सगळं माझ्यासाठी आधीच सेटअप करून ठेवले, मी फक्त तिथं जाणं बाकी. तुमच्यासारखी एवढी देवतुल्य सहायतेला धावून येणारे, म्हणजे लहानातल्या लहान बाळ श्री महाराजांपासून मोठ्यातल्या मोठ्यामध्ये आमच्या नानींपर्यंत ही सगळी समोर, फक्त मी शब्द टाकावून त्यांनी पूर्ण करावं एवढं सोपं नाहीये. जग बाहेर फार कठीण आहे. मग ते कठीण जग सोपं करायचं असेल तर तुम्ही जगासोबत लढू नका, ते देवाची भक्ती करा. आणि ते मी स्वतः अनुभवलं. मग मला तुम्हाला तेच सांगायचे, तुम्हाला पालक आता इथं कमीत, पण तरी पण इतर पालकांना पण हे सांगेल, ज्या वेळेस तुमचं लेकरू थोडंफार चमकायला लागतं तर अनेक बायकची लोक तुम्हाला एक ना एक सांगायला सुरुवात करतात. पण माणूस हा विचार करतो का, अरे ज्यावेळेस माझ्या लेकराला काहीच जमत नव्हतं त्यावेळेस ते लेकरू तिथं उभं राहिले, याचा अर्थ आमच्या डोळ्यांनी आम्हाला कळत नाही. त्यात पालकांचा पण दोष नसतो का? पालकांसाठी हे क्षेत्र अनभिज्ञ नाही, त्यांना माहिती नाही क्षेत्रात काय आहे. पण गावामध्ये अनेक वर्षापासून त्या क्षेत्रात जी लोक आहेत ती लोक मग आपल्या त्या पालकाला सुचवतात, हे असं नाही तसं नाही, अजून गती घ्यायची, अजून हे करायचं ते करायचं. पण पालकांनी हा विचार करायला पाहिजे, ज्यावेळेस माझ्या लेकरात काहीच नव्हतं त्यावेळेस त्या लेकराला जर हे महाराज उभं करू शकतात तर अजून थोडस वेळ दिला तर ते लेकरू कुठं जाईल. मग असे 3-4 विद्यार्थी आमच्या संस्थेतून निघून गेले तात्या. आज ती लेकरं अजून 2-3 वर्ष राहिली असते ना, महाराष्ट्र गाजवला असता. पण आता कुठे झाली, आता भूमिगत झाली. त्या लेकरांना कुठं स्थान भेटणार नाहीये, कारण की इथं जो विशालपणा आहे हृदयामध्ये तो तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. मी माझा अहंकार म्हणत नाही, कारण की माझ्या आईच्या समोर पण सांगतो, कारण हृदयामध्ये जेव्हा निरपेक्ष भाव असतो ना, नियती तुम्हाला सहायता करते. आणि माझ्या हृदयामध्ये अनोळखी व्यक्तीसाठी पण निरपेक्ष भाव आहे. मी चालत असताना एखाद्या अनोळखी व्यक्तीचं पण मन माझ्यामुळे दुखू नये असं मला वाटतं. ही सगळी तुमच्यासारखी लेकरं, मला तर असं वाटतं. आणि काय माहिती का, मी ज्यावेळेस आता ह्या आर्यनला पाहिलं, अथर्वला पाहिलं, इतर मुलांना पाहिलं, त्यावेळेस मला असं वाटतं की सकाळी पहाटे उठल्यानंतर पण ज्यावेळेस जातो, रात्रीचं इथं फिरतो, त्यावेळेस मला असं वाटतं की देवानी ही लेकरं इथं खूप आशा घेऊन आलेत, खूप मोठी स्वप्न मनात धारण करून आलेत, आणि यांची स्वप्न पूर्ण करण्याचं निमित्त देव मला देतोय. मग ते निमित्त जर देवाने मला दिलं असेल, भाग्य मला दिलं असेल, तर मी किती उदार अंतःकरणाने त्यांना घडवायला पाहिजे. इतकी वाईट परिस्थिती, काय जण इथपर्यंत म्हणतात, अहो तुम्ही जर तुमच्या पोराला कीर्तन, तुमच्या संस्थेतल्या मुलांना कीर्तनकार करत बसले तर तुम्हाला कीर्तनाला कोण बोलवल, अशी म्हणणारे जर संस्थापक असतील तर कोणत्या आशेने त्या आळंदीत त्या संस्थापकांपाशी जी विद्यार्थी शिकायला असतील ना, त्या लेकरांसारखं दुर्भाग्य कुणाचंच नाही. का आता संस्थापकालाच वाटतंय की माझ्या जवळ असणारी मुलं कीर्तनकार हो नाही, आणि असं सर्रास चाललेले. म्हणून माझं सांगणं हेच आहे, तुम्ही स्वबळावर उभं राहा, तुमचं नावलौकिक होऊ द्या. मला जास्त दिवस ठेवायचं नाही, मी तर म्हणायचो 1 वर्ष, पण माझं हेच म्हणणे, तुमचं लेकरू परिपक्व झालं, तुमच्या लेकराला जर समाजामध्ये एकटा जाऊन कीर्तन करता आलं तर नक्की तुम्ही तुमच्या लेकराला घेऊन जाऊ शकता. पण इतर ह्याचं त्याचं ऐकून आपण आपल्या लेकराला जर इथून दूर केलं तर असं विश्वासार्हताची जागा तुम्हाला शोधून सापडणार नाही.
चुकून इथं आलाय, त्यामुळं आणि आम्ही पण इथं चुकून आलोय. आंबोडीत आमचं एकही पाहुणा नाही. भगवंताच्या कृपेने इथं कैलास दादा बोरकर असतील, नानी असतील, या सगळ्यांच्यामुळं हे सगळं उभं राहिले. अविचार करा ना, नुसतं एखादं तात्या अण्णा आमच्या आईला एक छोटीशी पत्र्याची शेड उभं करायचं होतं, एक छोटस इथं की राहू द्या म्हणून. करता आलं का शेड उभं नाही. लाख अडचणी आल्या, किती 10 बाय 10 उभं करायचे, नाहीच करता आलं. पैसे नव्हते का, पैसे पण होते का नाही, पैसे पण होते. पण आज हे पाहायला गेलं 100 बाय 80चं एवढं मोठं, म्हणजे जवळपास अर्ध्या एकरामधलं हे सगळं वास्तू उभं करायचंय. हे उभं करताना कोणतीच अडचण नाही. असं का? म्हणजे तुम्हाला जर मोठं साम्राज्य उभं करायचे दुसऱ्यांसाठी, तर त्यामध्ये कोणतीच अडचण नाही. तुम्हाला जर स्वार्थासाठी काहीतरी करायचे, लाख अडचणी. हे मूर्तिमंत उदाहरण आहे. हे आपल्याला कधी समजणार आहे? म्हणून जितकं शक्य होईल तेवढं पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवा. तुमच्या लेकरांना आज सोडताना मला खूप वाईट वाटतं नाही, पण एवढं पण आहे, ज्यावेळेस एखादा पालक मला म्हणतो की आमच्या लेकराला न्यायचे, मी त्याला एकही शब्दाने म्हणत नाही की थांबा. म्हणतो तर त्या ठीक आहे चालते, काय हरकत नाही, जाऊ. मी थांबा म्हणतच नाही, कारण मला माहिती असतं की त्यांनी विचार केलेलाच आहे ऑलरेडी, आणि आपण त्यांना विनंती करण्यात पण अर्थ नाही. कदाचित त्यांचं ते पुण्य पण नसतं. आपलं पुण्य जोपर्यंत जोर मारतो तोपर्यंत तुम्ही चांगल्या जागी थांबणार आहे, आणि ज्यावेळेस आपला पुण्याचा साठा संपतो त्यावेळेस भगवंत त्यांना या जागेवरून घेऊन जाणार आहे. आता ते पैलवान आलेले, फुरसुंगीचे पैलवान आले ते केसरी, ते पण काय म्हणले, मला इथं आल्यानंतर एक वेगळं चैतन्य जाणवतं, आणि एका व्यक्तीच नाही सर्वांचा हाच अनुभव आहे. म्हणून इथं काहीतरी, मला पण माहिती नाही काय आहे, मला काय दिसतं का अशातला भाग नाही, मला पण माहिती नाही इथं काय आहे, पण काहीतरी दिव्य शक्ती इथं आहे की या दिव्य शक्तीच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला, विश्वाला जागा करणारी ही लेकरं घडणारी. आणि याचं जे पवित्र स्थान की मोठ्या माणसांना भुलवणं, त्यांच्या इम्प्रेशन पडणं फार सोपं आहे, पण निष्पाप असणाऱ्या या निरागस लेकरांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणं हे सर्वात कठीण असतं, आणि ते भाग्य मला देवाने दिले, याचा मला अभिमान आहे. तर आज आपण सारे वेळात वेळ काढून इथं जन्मदिवसाकरता आले. जन्मदिवस निमित्त जरी असलं तरी देखील आपल्या सर्वांना हाच संदेश माझा राहील, मला सोडू नका, मला सोडू नका, मला तुम्हाला सोडायचं नाही. सगळे एकत्र येऊन अजून खूप मोठा इतिहास रचू, खूप मोठा क्रांतीच घडवायची आपल्याला. ही लेकरं बोलताना, लक्षराज सई महाराज बोलताना, इथं आमच्या शावनी महाराज बोलताना सोपं नाहीये, ह्याला खूप धमक लागते. अहो 10 मिनिटं बोलणं ते पोरग आठवडभर वाचून पाठांतर करते. ह्या लेकराला आता म्हण हे बोलती लगेच आणि कुणाला पण एकाला नाही, 100% कोणत्या पण विद्यार्थ्याला तुम्ही बोलायला ती बोलणार आहेत. हे काय, हे सर्वांच्यावर मी नाही कृपा करत, पांडुरंग करतोय. बोलायला लागलं, मला खूप बोलूच वाटतं, तुम्हाला ऐकूच वाटतं, पण वेळ खूप झाले, तर अधिकचा वेळ नाही घेत. तुमच्या सगळ्यांच्या हृदयापासून आभार व्यक्त करतो, आणि माझ्या या 2 शब्दांना मी इथं पूर्णविराम देतो.